हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका. तर आजचा आपला टॉपिक आहे फेब्राईल कन्व्हर्जन्स. तर फेब्राईल कन्व्हर्जन्स हे 6 महिने ते 5 वर्षापर्यंत बच्चूमध्ये नॉर्मल होऊ शकतात. पण त्यावेळेस आपण घाबरायचं का? तर अजिबात नाही. यामध्ये आपण काय इन्स्टंट उपाय करू शकतो आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंट काय आहे हे पाहणार आहोत. तर चला पाहूया. जनरलाइज कन्व्हर्जन्स जे असतात ते ताप आल्यानंतर 24 आवर्समध्ये कधीही येऊ शकतात. जेव्हा ताप खूप येते त्यावेळेस सुद्धा कन्व्हर्जन्स येऊ शकतात. कमीत कमी 10 मिनिट हे कन्व्हर्जन टिकतात आणि इपिलेप्सीच्या वेळेस सुद्धा कन्व्हर्जन्स येऊ शकतात. तर अशा सिंपल कन्व्हर्जन्समध्ये आपण काय करायला हवं? तर या कन्व्हर्जन्समध्ये ट्रीटमेंटची काहीही गरज नसते. जर बेबीला फीवर असेल तर आपल्याला बेबीचे कपडे पूर्णपणे रिमूव्ह करायचे आहेत आणि त्याला कूल प्लेसमध्ये ठेवायचं आहे. टेपिड वॉटर स्पॉन्जिंग, तर यामध्ये आपल्याला वॉर्म वॉटर घ्यायचं आहे आणि बेबीला पूर्णपणे पुसून घ्यायचं आहे. सपोजिटरीसुद्धा आपण ठेवू शकतो, त्याच्यामध्ये सपोजिटरीसुद्धा आहे. आणि जर चाइल्ड कन्व्हर्जनच्या पोझिशनमध्ये जर किंवा त्या कन्व्हर्जन्समध्ये जर असेल तर आपण त्या बच्चूला लॅटरल पोझिशन द्यायचं आहे. दुसरी गोष्ट म्हटलं तर फिवरचा कॉज आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ते इयर इन्फेक्शनमुळं आहे, फ्लूमुळं आहे, फिवरमुळं आहे का मायनर चाइल्डहूड इलनेसमुळं आहे, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आणि त्यानुसार व्यवस्थित ट्रीटमेंट चाइल्डला द्यायची आहे. आता लास्ट पार्ट म्हटलं तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट. तर अब्सिंथियम 30 ही मदर टिंचर किंवा 30 CH मध्ये आपण 30 CH मध्ये जर असेल तर 2 ड्रॉप्स 2 टाइम्स त्या बच्चूला आपण देऊ शकतो. स्टॅट डोस म्हणजे कन्व्हर्जनच्या पोझिशनमध्ये जरी बच्चू असेल तर त्यावेळेसुद्धा आपण अब्सिंथियम 30 टंगवर देऊ शकतो. लगेच कन्व्हर्जन नॉर्मल याच्यामध्ये कन्वर्ट होऊन जातात. तर होमिओपॅथीमध्ये अशा खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत, पण आपल्याला फाइंड आउट करून व्यवस्थित हिस्ट्री घेऊन त्या पेशंटला ट्रीटमेंट द्यायची आहे. तर असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या आजारांवर पाहायचे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळे नोटिफिकेशन मिळून जातील. त्याबरोबरच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.